सर्व प्रकारचे सोन्या चांदीचे दागिने खरेदी करा आता एकाच छताखाली। रिधान ज्वेलर्स 133 न्यू तिरेगाव, चांदनी चौक, फॉरेस्ट, सोलापूर। एक मिनिट, कोणाच्या माईकलालचं एक पैसा बुडणार नाही, मी जीवन त्याच्यापर्यंत। तुमचं पैन येऊनच आम्ही जाणार आहे, कुठे जाणार नाही एवढं काळजी करू। सोलापूर शहरात ऊस उत्पादक शेतकरी व शेतकरी संघटनांनी माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हैत्रे यांच्या राहत्या घरी घेराव घालत घोषणाबाजी करण्यात आली आहे। मातोश्री कारखान्याचे चेअरमन सिद्धाराम म्हैत्रे यांनी 7 ते 8 महिने उलटूनही आजतागायत शेतकऱ्यांची बिले दिले नसल्याचा राग व्यक्त करत लवकरात लवकर शेतकऱ्यांची बिले द्यावी अशी घोषणाबाजी केली आहे। दरम्यान सिद्धाराम म्हैत्रे यांनी शेतकऱ्यांचे रोष पाहून येत्या 3 ऑगस्टला शेतकऱ्यांच्या बिले दिल्याशिवाय मी शांत राहत नाही, तुम्हाला नक्कीच बिले देतो अशी ग्वाही दिल्यानंतरच शेतकऱ्यांनी आमरण उपोषण मागे घेतलं आहे। जर 3 तारखेला शेतकऱ्यांची बिले न मिळाल्यास कारखान्याचे चेअरमन सिद्धाराम म्हैत्रे यांच्या पुन्हा घरासमोर तीव्र आंदोलन करू असा शेतकऱ्यांनी इशारा दिलाय। यावेळी पोलिसांचा तगडा बंदोबस्तही पाहावयास मिळाला। देत असतील 1 तारखेला तर लेखी देणार, 1 तारखेला नाही, मी सांगितलं तुम्हाला 1 तारखेला नाही, 3 तारखेला सांगितले त्यांनी। 3 तारखेला हे बघा, सगळे दिवसभर चर्चा झालेली आहे तुमच्यावर, कळलं की नाही। आता मी आलो, आता मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला 3 तारखेला आम्ही देतो, आम्हाला कळलं की नाही। विश्वास असेल माझ्यावर तर तुम्ही जे ठरलं ते भाऊ, हे बाबा ठरले की दाखवत 27 शेतात नऊ सांगतात, सांगितलं की भाऊ तुला 27 मग तेवढंच देणार आहे। आमचं काय होऊ दे, आमचा रिकव्हरी बोंबलत गेलं, रिकव्हरी आले नाही तरी पण देतो म्हणतो आम्ही, कळलं की नाही। साहेबांनी आधी 27 प्रमाणे टाकले सगळे, मग टाकले की सगळे बाकी लोकांना जेवढे टाकले तेवढे टाकणार तुम्हाला, मग सांगू लागलो मग तुम्हाला काढलाय मी सगळं आमचं मुंबईपासून गावापासून स्टेट काढलेलं सगळं ते। 1 मिनिट, कोणाच्या माईकलालचं एक पैसा बुडणार नाही, मी जीवन त्याच्यापर्यंत। काय का तुम्ही काही काळजी करू नका, मी याच्यावर तुमचं कोणाचा एक पैसा बुडणार नाही, तुमचं पैन येऊनच आम्ही जाणार आहे, कुठे जाणार नाही एवढं काळजी करू। साहेब तुम्ही 3 तारीख म्हणता, लेखी तर द्या, लेखी देतो म्हणलं ना, तिकडे ऑफिसकडे उठा, सगळ्याला मान्य आहे का? आज जवळजवळ 8 महिने उलटून गेले। म्हैत्रे साहेबांनी न बिल दिल्यामुळं सर्व शेतकरी बांधव या ठिकाणी म्हैत्रे साहेबांच्या घरावर अमरण उपोषणासाठी बसले होते। त्याच्यात चर्चेनंतर असा विषय निघाला की म्हैत्रे साहेब यांनी 3 तारखेला लेखी स्वरूपात 2700 प्रमाणे बिल देतो म्हणून असं सांगितलं। त्या सर्वमताने बहुमताने सर्व शेतकऱ्याच्या मताने बिल देतो म्हणल्यानंतर उपोषण स्थगिती दिलेली आहे। त्याच्यानंतर बिल जर नाही दिले म्हैत्रे साहेब यांच्या घरासमोर अमरण उपोषण केलं जाईल, हे पण तीव्र आंदोलन असं केलं नाही। बोला सर, काय आहे तुमच्या मागण्या, काय होत्या आज, तुमच्या मागण्या काय होत्या, तुम्ही आंदोलन काय? ऊसाच्या बिलावर जेवढी काम केलेत ना, त्याच्यामध्ये आमचे व्याज दराचा दर किती वाढला ते आम्हाला माहित आहे। मग त्याच्यावरून आम्ही काय कसं जगायचं, आमचा उदरनिर्वाह कसं भागवायचं, आमचं हाय तिच्यावर आहे ते। आता म्हैत्रे साहेबांनी आपल्याला सांगितलं की 3 तारीख दिलेली आहे, काय त्याचं अजून काही महत्वाचं नाही। आज बघू दिली मध्ये काय दिले तिच्यावर बघू आपण काय होतं। जरा नाही दिले 3 तारखेला नाही झालं तर आपण काय करणार? आमचं नियोजन, आमच्या शेतकरी संघटना काय निर्णय घेईल त्याच्यावर आम्ही तयार आहोत। आपल्या आवडीचे सोन्या चांदीचे दागिने खरेदी करा फक्त रिधान ज्वेलर्स मध्ये। 24 कॅरेट, 22 कॅरेट, 20 कॅरेट आणि 18 कॅरेटचे हॉलमार्क केलेले सोन्या चांदीचे दागिने फक्त आणि फक्त रिधान ज्वेलर्स मध्ये। ग्राहकांसाठी 10 ग्रॅम सोने खरेदीवर 100% रिसेलची गॅरंटी। आता सोने खरेदी करा हप्त्याने। रिधान गोल्ड योजना, 11 हप्ते तुमचे,
12वा हप्ता आमचा, मजुरीवर 50% सूट। एकदा अवश्य भेट द्या। रिधान ज्वेलर्स, 133 न्यू तिरेगाव, चांदणी चौक, फॉरेस्ट, सोलापूर।